सध्या मान्सूनने चांगलीच ओढ घेतली आहे आणि हा मान्सून या आठवड्यात देखील कोसळणार नाहीत अशी सध्याची चिन्ह दिसतात। 20 जुलै नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा आठवडा सुद्धा कोरडात जाण्याची शक्यता आहे। मात्र पुढचा रविवार आणि सोमवारपर्यंत राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली आहे। मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस सक्रिय नसेल। प्रशांत महासागरात निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली होतोय आणि त्याच्याच जोडीला अफगाणिस्तानातनं कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत। या दोन्ही घटकांमुळे मान्सून निष्क्रिय झालाय। आता 20 जुलै नंतर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावर मान्सूनची भिस्त असणार आहे। तर पावसाने दडी मारल्याने विदर्भामध्ये पावसाची तूट पाहायला मिळते, जी तब्बल 27% गेली आहे। त्यामुळे जलसाठे सुद्धा चांगलेच आटलेले पाहायला मिळतात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विदर्भात 60% कमी पाणी साठा उपलब्ध आहे। दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यामध्येच बहुतेक जलसाठे हे अर्धे अधिक भरलेले असतात। यावर्षी मात्र पावसाने चांगलीच दडी मारली आणि त्यामुळे अक्षरशः तोंडचं पाणी पळवलंय। तर राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्यातल्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल। महत्त्वाचे निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आज मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीमध्ये पोहोचतायत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यांची ही भेट, दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे।